10 नोव्हेंबर 2024 TET पेपर 1 यातील गणित या विषयातील एक प्रश्न आज आपण बघूयात। स्वराने शिक्षणासाठी दर साल दर शेकडा 7 दराने बँकेकडून ₹80,000 काही वर्षांसाठी कर्ज घेतले। मुदती अखेर तिने बँकेला ₹96,800 व्याजासह परत केले। तर स्वराने ती रक्कम किती वर्षांमध्ये परत केली हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर दिलेली माहिती दर दिलेला आहे ₹7 दर शेकडा, मुदत दिलेली आहे 80,000 आणि तिने ₹96,800 व्याजासह परत केले, म्हणजेच राज बरोबर मुद्दल अधिक व्याज। मग 96,800 वजा 80,000 म्हणून व्याज किती येईल? 16,800। तर स्वराने ती रक्कम किती वर्षांमध्ये परत केली? मुदत विचारलेली आहे। सरळ व्याजाचं सूत्र इथे वापरायचं, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजेच मुदत भागिले 100। तर व्याज दिलेले आहे 16,800, मुदत दिली आहे 80,000, दर दिला आहे ₹7 आणि काळ विचारलं आहे म्हणजे मुदत काढायचं आहे भागिले 100। 80,000 2 शून्य गेले, 100चे 2 शून्य गेलेत, म्हणजेच मुदत बरोबर 16,800 छेद 800 गुणिले 7, याला सरळ रूप दिला तर येईल 8ने भाग दिला, 8 दुणे 16, 8 एका 8 म्हणजे 21 छेद 7, म्हणजेच 3 वर्ष, म्हणजे मुदत 3 वर्ष, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे।